हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पा कुक अँड कॉस्मॅटिक्स ह्या माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण बदाम मिल्कशेक बनवणार आहोत. चला तर मग पाहूया त्यासाठी लागणारे साहित्य. बदाम अर्धा कप, 1 लिटर दूध, कस्टर्ड पावडर 2 टेबलस्पून, साखर 10 टेबलस्पून किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. वेलची पूड, थोडे बदामचे बारीक केलेले तुकडे आणि केशर. सगळ्यात पहिलं बदाम पाण्यामध्ये 3 ते 4 तास भिजत ठेवूया. बदाम भिजत ठेवून 4 तास झालेले आहेत. आता आपण या बदामांची साल काढून घेऊया. सगळ्या बदामांची साल काढून झालेली आहे. आता यामध्ये थोडं दूध घालून मिक्सरमधून ह्याची बारीक पेस्ट करून घेऊया. ह्याप्रमाणे बदामाची पेस्ट तयार करायची आहे. आपण जे 1 लिटर दूध घेतलं आहे त्यातील पाव कप दूध मी बाजूला काढून ठेवलं आहे. हे पाव कप दूध एका बाउलमध्ये घेऊया आणि त्यामध्ये ही कस्टर्ड पावडर घालूया. कस्टर्ड पावडर दुधामध्ये छान मिक्स करून घेऊया. कस्टर्ड पावडर दुधामध्ये छान मिक्स झालेले आहे. आता बाकीचे दूध त्यामध्ये केशर घालून उकळवायला ठेवूया. दूध छान उकळलेलं आहे. त्यावर येणारी साय चमच्याने मोडून घेऊया. आता कस्टर्ड पावडरची जी पेस्ट आपण तयार केली आहे ती ह्या दुधामध्ये घालूया. कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स करून घेऊया. आता यामध्ये जी आपण बदामाची पेस्ट तयार केली होती ती घालूया. बदामाची पेस्ट दुधामध्ये मिक्स करून घेऊया. साखर घालूया. आता हे मिश्रण थोडंसं दाटसर होईपर्यंत आपल्याला शिजवायचे आहे. मिश्रण शिजवत असताना चमच्याने सतत याला ढवळत राहायचे आहे. तुम्ही पाहू शकता मिश्रणाला थोडासा दाटसरपणा आलेला आहे. आता ह्यामध्ये वेलची पूड घालूया. बारीक केलेले बदामचे तुकडे घालूया. सगळं छान मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करूया. हे मिश्रण थंड करून घेऊया. मिश्रण थंड झालेलं आहे. आता हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवूया. आता आपला थंडगार असा बदाम मिल्कशेक तयार झालेला आहे. बदाम मिल्कशेक पिण्यासाठी आपण एका ग्लासमध्ये काढून घेऊया. वरून थोडे बदामचे काप घालूया.